गेल्या 13 वर्षापासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग अद्याप पूर्ण झाला नसून या महामार्गावर पहिल्याच पावसात असंख्य खड्डे पडले आहेत। दरवर्षीप्रमाणे यंदाही प्रवासी वर्ग जीव अक्षरशः मुठीत घेऊन प्रवास करत आहे। कोकणात सत्ताधारी पुढारी याकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाही। अनेक मोर्चे आंदोलनं केली तरी सरकारला काडी मात्र फरक पडलेला दिसून येत नाही। त्यातच केंद्रीय दळणवळण वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मागील मार्च महिन्यात उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या समवेत या मार्गाची पाहणी करण्यासाठी हवाई दौरा केला होता। गडकरींनी विषय हाती घेतला म्हणजे तो पूर्णत्वास जाणार अशी भाबडी आशा कोकणवासियांना लागून राहिली होती। मात्र गडकरींचा हवाई दौरा हवेतच विरला आणि दस्तूर खुद्द गडकरी देखील मुंबई गोवा हायवे पूर्णत्वास नेऊ शकत नाही याची जाणीव आता कोकणवासियांना झाल्याचं पाहायला मिळतंय। या रस्त्यासंदर्भात काम पूर्ण करून देण्याची डेडलाईन मागच्या गणपती सणाच्या वेळी देण्यात आली होती, मात्र ही डेडलाईन सुद्धा हवेतच राहिल्याचं चित्र आहे। त्यामुळे कोकणकरांच्या वाटेला आलेला खड्डेमय प्रवास यंदा देखील तसाच राहणार असल्याचं चित्र आहे। वादळवारा लाईव्हसाठी गणेश भापरळकर, म्हसळा। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।